नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी अशा घटना घडतात की ज्याला आपण योगायोग म्हणतो. याचं कारण असं की त्या साम्य असलेल्या सारख्या वाटणाऱ्या घटना असतात आणि अपेक्षा नसताना घडतात आणि म्हणूनच त्यांना योगायोग म्हणतात. तसं बघायला गेलं तर मी फारसं अलीकडल्या 20, 25, 30 वर्षामध्ये सिनेमे बघितले तसं नाही. हल्लीचे कोण सुपरस्टार वगैरे आहेत मला कळत पण नाही. क्रिकेट पण फारसं बघितलं जात नाही. टीव्हीवरच्या मालिका असतील, मराठीतली नाटकं असतील, हे जवळजवळ 30 वर्ष यापासून मी थोडासा अलिप्त पडलेलो आहे. बाहेर फिरणं कमी होता एक भाग आहे, आणि राजकीय सामाजिक असल्या विषयावर जे काय चिंतन मनन करणं, लिखाण करणं, बोलणं असं चालतं, त्यातून थोडीफार सवड मिळाली. तर जेवढं काय टीव्हीवर दाखवलं वगैरे जात असेल त्यातून जे काय नाटक सिनेमा कळतात तेवढं, बाकीचं माहिती नाही. असं असतानाही प्रतिपक्षाच्या निमित्ताने मला ह्या कला क्षेत्रातले अनेक जण फॉलो करतात, हे मला खरंच नवल वाटलेलं आहे. एवढी मोठी सेलिब्रिटी म्हणजे त्यांचे चेहरे आपल्याला माहिती आहेत, पण असे लोक एखाद्या कार्यक्रमात भेटले आणि मला ते ओळख दाखवतात तेव्हा. मी सेलिब्रिटी वगैरे नाहीये ना, मी साधा पत्रकार आहे. आणि असाच एक माझा चाहता कलाकार दिग्दर्शक ऋषिकेश जोशी याचा गेल्या आठवड्यात अचानक मला फोन आला. मला भाऊ, माझ्यासाठी एका कार्यक्रमाला, आमच्या एका नाटकाला तुम्ही आलं पाहिजे, आणि ते सुद्धा संगीत नाटक. आता संगीत नाटक मला वाटतं जय जय गौरीशंकर नंतर 50 वर्षात मी दुसरं बघितलेलं नव्हतं. अगदी पहिला जो प्रसाद सावकार वगैरे जी मंडळी होती त्या काळात ते बघितलं होतं. त्यानंतर मी संगीत नाटक बघितलेलं पण नाही. आणि अशा वेळेला ऋषिकेश जोशीचा आग्रह थोडा विचित्र होता. म्हटलं असं काय निमित्त आहे, काय आहे? तर म्हणे ना, आम्ही असं एक 100 वर्षापूर्वी 1921 साली मानापमान या नाटकाच्या निमित्ताने घडलेल्या काही घटना आहेत आणि त्यावर आधारित हे नाटक आहे. आणि म्हणून तुम्ही आलं पाहिजे. आणि त्याचं आणखीन एक अगत्य एवढ्यासाठी आहे की त्या 100 वर्षापूर्वी, 70 वर्षापूर्वी एक नाटकाच्या प्रयोगाची एक परंपरा होती, प्रथा होती, की त्यावेळेला त्या प्रयोगासाठी हजर असलेल्या बुजुर्ग मान्यवराच्या हस्ते तिसरी घंटा वाजवली जायची. आणि ती तिसरी घंटा वाजवण्यासाठीच तुम्ही यायला पाहिजे पार्ल्याला. मुंबईत आहात तर पार्ल्याच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहामध्ये, नाट्यगृहामध्ये हे हा प्रयोग होणार आहे. आणि अगदी त्याने खूप आग्रह केला. मी घराबाहेर पडायला थोडा हे असतो, आळशी असतो, आणि सध्याच्या वयानुसार आणि अडचणीनुसार मी एकटा फिरत नाही. तर तो म्हणाला, तुम्ही एक काळजी करू नका, तुमची आणण्याची आणि घरपोच परत पाठवण्याची व्यवस्था करतो. आणि मी होकार दिला. अर्थात तिथे गेल्यानंतर ठरल्याप्रमाणे सायली पोंक्षे मला न्यायला आल्या होत्या. त्यांच्याबरोबर जाताना गप्पा झाल्या, येताना गप्पा झाल्या. तिथे पोहोचल्यानंतर साधारण अर्धा पाऊण तास आधी ऋषिकेशची भेट झाली. इतरही अनेक कलावंत तिथे भेटले. आणि मला गंमत वाटली की हे चेहरे आपण कधी ना कधी कुठेतरी टीव्हीवर मालिकांमध्ये, नाटकाचे काय असतील बातम्या त्यामध्ये बघतो. हे आपल्याला ओळखतात ह्याच मला नवल होतं, कारण मी तसा सेलिब्रिटी नाहीये. पण ठीक आहे. त्याप्रमाणे मग मकरंद देशपांडे, जो सिरियल, नाटक, मालिका, बॉलिवूड वगैरे मध्ये झळकणारा एक मोठा प्रतिष्ठित अभिनेता आहे, तो आणि मी अशा दोघांच्या हस्ते ती तिसरी घंटा देण्यात आली. आणि आधी त्याची पार्श्वभूमी सांगण्यात आली होती की जवळजवळ 100 वर्षापूर्वी नाट्यमंचावर, नाट्य क्षेत्रामध्ये दोन दिग्गज नावं होती. एक होते केशवराव भोसले आणि दुसरे होते बालगंधर्व.
दोघांच्याही स्वतःच्या नाटक कंपन्या होत्या, नाटक मंडळी होती, आणि हे दोघेही आपापल्या गायकीने आणि अभिनयाने लोकांना मंत्रमुग्ध करत असत. आणि योगायोग आणखीन असा की हे दोघेही काकासाहेब खाडीलकरांचं संगीत मानापमान हे एकच नाटक एकाच वेळेला करत होते. आणि त्यांच्यामध्ये जी स्पर्धा होती ती निरोगी होती स्पर्धा. आणि अशा नाटकाचा एक संयुक्त प्रयोग करण्याचं योजलं गेलं. कारण असं होतं की लोकमान्य टिळकांच्या नावाने महात्मा गांधींनी एक निधी उभारायचं ठरवलं आणि त्याला आपलं योगदान असलं पाहिजे म्हणून डॉक्टर भडकमकर यांनी पुढाकार घेतला. आणि त्यातून एक कल्पना अशी निघाली की आपापल्या परीने स्त्री पार्टी करणारे बालगंधर्व आणि धैर्यधर रंगवणारे केशवराव दाते हे दोन दिग्गज गायक अभिनेते एकत्र आणायचे. पण ते एकत्र येतील का? आणि हीच गंमत आहे मित्रांनो, ज्या वेळेला मोठी माणसं आभाळा एवढी मोठी असतात, हिमालय एवढी मोठी असतात, आणि त्यांचे हजारो लाखो चाहते असतात, भक्त असतात, तेव्हा ते भक्त आपल्या कल्पनेतला जो त्यांचा दैवत आहे त्याच्याविषयी इतक्या विचित्र कल्पना करून घेतात की त्याच्यावरून दोन बाजूचे भक्त एकमेकाशी भांडायला लागतात. आज जसं मोदी भक्त म्हणून कोणाला हिणवून जातं, अंध भक्त म्हणून हिणवलं जातं, पण जे हिणवणारे ते विसरतात की मोदी भक्त म्हणून दुसऱ्याला हिणवणारे हे स्वतः राहुल भक्त असतात किंवा मोदी त्रस्त असतात. हे मी एवढ्यासाठी सांगतो की कारण नसताना दोन टोकाची माणसं, उंच माणसं यांचं जर आपसात भांडण नसेल तर त्यांच्या वतीने तुम्ही इतकी भांडणं का करता? आपला स्वाभिमान, आपला अभिमान त्यांच्यापुरता मर्यादित असतो आणि ते त्याचा एकमेकाविरुद्ध हत्यारासारखा सुद्धा वापर करत नाहीत. तर मग त्यांचे चाहते, त्यांचे भक्त, त्यांचे फॅन हे एकमेकांवर अगदी तलवार उपसून अंगावर गेल्यासारखे का वागतात? हा आजही पडलेला प्रश्न आहे आणि तेव्हाही पडलेला प्रश्न होता. आणि त्यामुळे ही जी घटना आहे ती अभिराम भडकमकर याने इतके बारकाईने पकडली आहे की संयुक्त मानव, मग त्याच्यातून असा एक पर्याय निघतो की काही कलावंत गंधर्व नाटक मंडळीचे आणि काही केशवराव भोसलेंच्या, मला वाटतं ललितकर कलादर्श नावाच्या संस्थेचे, असं मिळून हा संयुक्त प्रयोग करायचा. आणि हे दोघे आपला मान अभिमान विसरून एका उदात्त कार्यासाठी लोकमान्य टिळक स्मारक फंड, काय तो निधी, यासाठी एकत्र येतात. आणि त्या काळात 100 रुपये वगैरे किमतीची अत्यंत महागडी तिकीटं, 1 रुपये 2 रुपये आणि फार फार तर 5 रुपये तिकीट असायचं, अशा काळामध्ये 100 रुपयाची तिकीटं लावून हा संगीत मानापमानचा संयुक्त प्रयोग करण्यात आला. त्यातलं जे नाट्य आहे, मंचावर दिसणारं त्यापेक्षा त्याच्या पार्श्वभूमीवर घडणारं नाट्य आहे, ते अभिराम भडकमकरने अतिशय समर्थपणे त्या नाटकामध्ये मांडलेलं आहे. आणि ते जे काय 15-20 त्यांचे कलाकार, बॅकस्टेज कलाकार, मी बघून थक्क झालो. पण मित्रांनो, एक भाग असतो ना की मी नाट्य रसिक आहे असं स्वतःला म्हणणार नाही, मी नाटक आवडत नाही असं म्हणत नाही, पण नाट्य मला आवडतं. पण नाटकं बघायला जातोच असं नाही, मी त्याचा परीक्षक आहे असंही नाही, नाटक वेडा आहे असंही नाही. आणि तरीही मी त्या नाटकाला बसलो होतो. संगीतातला जाणकार नाही, माझा भसाडा आवाज लोक का ऐकतात हेच मला कळत नाही. आणि त्याही नाट्य संचातले जे गायक कलाकार होते ते सुद्धा माझ्याबरोबर सेल्फी घेताना मी त्यांना म्हणालो, अरे तुम्ही गायक आहात का, भसाड्या आवाजाच्या माणसाबरोबर सेल्फी कसला घेता? मुद्दा असा मित्रांनो की ते सगळं बघत होतो 2 अंकी नाटक आहे, गोष्ट संयुक्त मानापमानाची. पण मित्रांनो, स्वभाव असतो ना, आपण मराठीत म्हणतो ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं. पण कितीही नळीत घालून तासन तास दिवसेंदिवस ठेवा,
नळी काढली की परत शेपूट वाकडं. माझी अवस्था किंवा मानवी स्वभावाची कहाणी जरा सुद्धा वेगळी नसते. मानवी स्वभाव असाच असतो, त्याला कितीही वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करा, त्याचा स्वभाव बदलेल असं नसतं. आणि भाऊ तोरसेकर त्याला अपवाद नाही. म्हणूनच माझ्यासारख्या वृक्ष आणि वृक्ष माणसाला आणि निरस विषयावर बोलणाऱ्या विश्लेषकाला ऋषिकेश जोशीने त्या माझं शेपूट नळीत घालून सरळ करायचा प्रयत्न केला किंवा मला नाट्य रसिक बनवण्याचा प्रयत्न केला, तरी त्या नाट्यगृहात दीनानाथ नाट्यगृहामध्ये बसून ते नाटक बघताना सुद्धा भाऊ तोरसेकरच्या स्वभावातून सुटका नव्हती. मी नाटक बघत होतो, त्यातली गायकी अनुभवत होतो, त्याचा आनंद घेत होतो, त्यातले संवाद, त्यातल्या गमती, त्यातल्या भावना सगळ्या समजून घेत होतो. पण भाऊ तोरसेकरच्या आत दडलेला एक राजकीय विश्लेषक आणि आलोचक तिथेही शांत बसलेला नव्हता. आणि म्हणूनच नाटक संपलं आणि नंतर सगळे परत कलावंत आणि एकमेकाचं अभिनंदन करत होते, आम्ही त्यांचं करत होतो. त्या मागच्या बाजूच्या छोटं जे काही जागा असते दालन, त्याच्यात गेलो तेव्हा मी ऋषिकेश जोशीला म्हणालो की हे नाटक कधी लिहिलंय? तो म्हणाला बरेच दिवस झाले, त्याच्या रेसल 2-4 महिन्यापेक्षा जास्त काळ गेलेला आहे, फार अप्रतिम नाटक बसवलंय. पण म्हटलं यातला सगळा घटना प्रसंग बघितला, घटनाक्रम बघितला, तर असं वाटतं की हे 4 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यानचा हा घटनाक्रम आहे. आता आपण रोजच्या वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीवरच्या वृत्तवाहिन्यांच्या चॅनेलमध्ये ज्या बातम्यांचा गदारोळ उडालेला आहे, तो गदारोळ शिंदे की फडणवीस, शिंदे की फडणवीस, सरकार कधी होणार, सरकार होणार की नाही, हे जे एक माजी मुख्यमंत्री आणि दुसरे काळजीवाहू मुख्यमंत्री, यातला भावी मुख्यमंत्री कोण, याच्यावरून जो गदारोळ चाललेला आहे आणि दोन्ही बाजूचे समर्थक आणि विरोधक एकमेकावर ज्या प्रकारे तुटून पडलेत आणि त्यावरच्या बातम्या रंगवताना पक्षपाती झालेले सगळे पत्रकार आपापल्या परीने त्याचा जो अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते, बातम्या रंगवण्याचा प्रयत्न करत होते, त्याचं अक्षरशः 100 वर्ष जुनं वर्णन बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांच्या त्या संयुक्त मानापमानाच्या पार्श्वभूमीवर रंगवलेला आहे. पण मला अक्षरशः गेल्या 10-12 दिवसाचा घटनाक्रम त्या नाटकामध्ये दिसत होता. मंचावर जे घडत होतं, ती पात्र वेगळी होती, त्यांची वेशभूषा वेगळी होती. 100 वर्ष जुन्या वेशभूषेतली ती माणसं, स्त्री पार्टी करणारं पुरुष पात्र, पण दोन बाजूचे दिग्गज गायक आणि त्यांच्यातल्या भावभावना, आस्था, आपुलकी, अभिमान, स्वाभिमान यांचं रंगलेलं ते नाट्य हे बाहेरच्या जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष घडत असल्याचं आपल्याला रोजची माध्यमं दाखवत होती. आणि म्हणून त्या सगळ्या जवळजवळ 2.5-3 तास चाललेल्या नाट्यप्रयोगामध्ये मला आज गेले 10 दिवस चाललेलं सगळं नाट्य जसंच्या तसं प्रतिबिंब पडल्यासारखं दिसत होतं. 23 नोव्हेंबरला मतमोजणी संपली आणि जो अभूतपूर्व विजय महायुतीला मिळाला, त्यानंतर मुख्यमंत्री कोण, 132 आमदार निवडून आणणारा देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही पक्ष वेगळा केल्यानंतर 1 आमदार जास्त निवडून आणणारा एकनाथ शिंदे, हे 2 दिग्गज आहेत त्यातले. केशवराव भोसले बालगंधर्व. आणि मग ह्याचा आवाज किती चांगला, त्याचा आवाज कसा खडा, ह्याचा आवाज मुळमुळीत, हे वाद घालणारे त्यांचे चाहते. असा प्रयोग होऊ शकतो का, होऊ शकत नाही, यावर हुज्जत करणारे त्या नाटकातले अनेक पात्र, छोटी मोठी, ज्यांची त्या कलाकारांची आणि पात्रांची नावं पण माझ्या लक्षात नाहीयेत,
पण ज्या प्रकारचं नाट्य घडत होतं, आणि योगायोग बघा मित्रांनो, त्या नाटकाचं नाव सुद्धा गोष्ट संयुक्त मानापमानाची. हे सगळं नाट्य बातम्यांमधून आजकाल गेले 10 दिवस रंगवत होते ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातल्या मानापमानाची गोष्ट रंगवली जात होती बातम्यांमधून, ब्रेकिंग न्यूज मधून. आणि तिथे राजकारण नव्हतं, पण एक उदात्त असं संयुक्त नाटक कला संस्कृतीचा विषय होता. इथे राजकारणाचा विषय आहे, पण तिथे एका उदात्त हेतूने ही दोन दिग्गज कलावंत मंडळी एकत्र येतात आणि एक संयुक्त प्रयोग करतात. त्याच्यात कायदेशीर अडचण आली तर ते म्हणतात ठीक आहे, प्रयोग एकच बसवायचा, तुमचे कलाकार आमचे कलाकार एकत्र येऊन करतील, एखादा प्रयोग आमच्या कंपनीच्या नावाने लावू, दुसरा प्रयोग तुमच्या कंपनीच्या नावाने लावू, वाट काढली जाते. कायदेशीर आलेल्या सगळ्या अडचणींवर मात केली जाते, दिसणारी प्रत्येक अडचण मात केली जाते. आणि दुसरीकडे एक त्याच्यात प्रसंग आहे की जेव्हा तो संयुक्त प्रयोग व्हायचा असतो तेव्हा केशवराव भोसले यांची खास एक पानपट्टी असते. ती पानपट्टी ते बालगंधर्वांना पाठवून देतात आणि बालगंधर्व हे धारोष्ण दूध पिणारे, तर ते आपल्यासाठी आलेलं दूध हे केशवराव भोसलेंना पाठवतात आणि ते विनाश निशंक मनाने ते पानपट्टी खातात, ते धारोष्ण दूध पितात. पण ते घेऊन येणारे त्यांचे त्यांचे जे सहकारी सवंगडी आहेत त्यांना मात्र समोरच्या विषयी शंका असते. जसंच्या तसं आज आपण बघितलेलं नाट्य आणि रंगवलेलं नाट्य यामधलं साम्य साधर्म्य बघा मित्रांनो. पण ज्या वेळेला हेतू उदात्त असतो, चांगल्या ध्येयासाठी माणसं एकत्र येतात, तेव्हा ते आपापला अभिमान गुंडाळून बाजून खुंटीला टांगून ते कार्य सिद्धीला नेत असतात. हाच त्या सगळ्या काय म्हणतात ते त्या नाटकातला सारांश तो आहे की एवढी दोन दिग्गज मंडळी ज्यांना प्रत्येक एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानलं जात होतं त्या काळामध्ये, अधिकाधिक प्रेक्षक अधिकाधिक रसिक कोणाच्या बाजूने आहेत, कोणासाठी जमतात, ही स्पर्धा चालू असताना टिळक स्मारक निधीसाठी दोघेही खुल्या दिलाने एकत्र येतात. कुठचाही आडपडदा न ठेवता एकत्र येतात, कारण त्यांना एक मोठं उद्दिष्ट साध्य करायचं असतं, एक उदात्त कार्य पार पाडायचं असतं. हे ज्यांना कळतं, हे उदात्त कार्य आहे हे ज्यांना कळतं, अशी मोठी माणसं असोत की सामान्य माणसं असोत, ती खुल्या दिलाने एकत्र येतात. त्या नाटकात एक प्रसंग आहे की फंडासाठी पैसे मिळवायचे तर कमी तिकीट का ठेवायची, भरपूर पैसे खर्च करणारे लोक येतील आणि म्हणून 100 रुपये 50 रुपये 25 रुपये इतकी त्या काळात 100 वर्षापूर्वी इतकी महागडी तिकीट ठेवली गेली. कमीत कमी 10 रुपये तिकीट त्या काळात, ज्या काळात कदाचित लोकांचा पगार पण 10 रुपये नसेल सामान्य कारकुनाचा, अशा काळामध्ये एवढी महागडी तिकीट लोक येतात, गर्दी करतात. महाराष्ट्रातल्या सामान्य मतदाराने ज्या प्रकारचा कौल दिलाय तसा कौल 100 वर्षापूर्वी त्या नाटकाला मिळाला, कारण त्यामध्ये टिळक स्मारक निधी नावाचा एक उदात्त हेतू होता. महाराष्ट्राला अराजकाच्या राजकारणातून बाहेर काढायचं असेल तर ते उदात्त ध्येय आहे आणि त्याचं नेतृत्व करायला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे दिग्गज एकत्र महायुती म्हणून आले. तर त्यांना मत देताना कुठचीही कंजूसी मतदाराने दाखवली नाही. तर मग हे दोन दिग्गज जनतेच्या मनातला तो उदात्त हेतू सफल करण्यासाठी आपापले अभिमान गुंडाळून एकत्र आल्याशिवाय राहतील का याचा विचार करा. मग कळेल तुम्हाला की त्या 2.5-3 तासाच्या नाटकामध्ये 100 वर्षानंतर मानापमान याच नावाचं नाटक एका राजकीय मंचावर रंगलेलं मी तिथे का बघत होतो, जिथे खरोखरा नाट्य मंच होता.
कलावंत होते, नाटक चाललं होतं, गाणं चाललं होतं. पण त्या गाण्याची नाटकाची जी मध्यवर्ती कल्पना आहे, तिचं प्रतिबिंब आजच्या बाहेरच्या जगात वास्तवात सुद्धा पडलेलं होतं. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेला प्रयोग बघायला गेलो होतो, तेव्हा नाटकाचा लेखक अभिराम भडकमकर तिथे हजर राहू शकलेला नव्हता. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने मला आभार मानणारा फोन केला की तुम्ही आलात, बरं वाटलं. मी त्याचं कौतुक पण केलं आणि त्याला सांगितलं की बाबा रे, मला नाटकाचं नाव पण आठवत नाही, मानापमान आठवतं. मग त्याने सांगितलं की गोष्ट संयुक्त मानापमानाची. मित्रांनो, गंमत अशी असे, समोर घडो काही, तुम्हाला जे समजून घ्यायचंय ती इच्छा असेल, हे गेले 23 नोव्हेंबर पासून 5 डिसेंबरला शपथविधी होईपर्यंत वास्तवात महाराष्ट्रात घडलेलं जे नाटक आहे ते तब्बल 103 वर्षापूर्वी वेगळ्या मंचावर वेगळ्या परिस्थितीत घडलेलं आहे. ती पात्र नाट्य कलाक्षेत्रातली होती, ही पात्र राजकारणातली आहेत. पण दोघांमध्ये काय कमानीचं साम्य साधर्म्य आहे. दोन्हीकडचे हेतू किती पवित्र होते आणि ते यशस्वी का झालं आणि हे काय यशस्वी होईल ह्याची सांगड घालून तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मी म्हणेन, अभिराम भडकमकर असेल, ऋषिकेश जोशी असेल, या लोकांनी केलेला हा प्रयोग शक्य होईल तिथे मुद्दाम बघा मित्रांनो, मुद्दाम बघा. मी प्रमोशन नाही करत, पण खरंच त्या नाटकाने, त्या प्रयोगाने प्रमोशन पेक्षा इमोशन किती महत्वाचं असतं हे मला कळलं. मला एक शब्दानेही ऋषिकेश जोशीने किंवा अभिराम भडकमकरने या नाटकावर काहीतरी अभिप्राय द्या असं नाही सांगितलं. हा अभिप्राय त्याने समोर विचारला, पण प्रतिपक्षावर किंवा युट्यूबवर मी काही बोलावं ही अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली नाही. आणि म्हणून मी जे आत्ता बोलतोय हे प्रमोशन नाही मित्रांनो, हे इमोशन आहे, ह्या माझ्या भावना आहेत. त्या नाटकातही मी राजकारण कसं बघू शकलो आणि म्हणूनच मला राजकारणातलं नाट्य सुद्धा बघता येतं. मुद्दा मी ते बिचारे ते इतके सगळे तरुण कलावंत होते, मला सगळ्यांची नावं पण माहित नाहीत. त्यांचंही अभिनंदन मी करीन. मी मुद्दाम ऋषिकेशकडे फोटो मागणार आहे, मिळाला. शेवटी जेव्हा त्यांनी ते सगळे कलाकार मंचावर पेश केले, त्यांचा एक फोटो आहे, ऋषिकेशने मला वेळेत पाठवला, तर मी मुद्दाम इथे टाकणार आहे. पण मित्रांनो, ज्यांना राजकारण आपल्या जगण्यातून ओळखावं, समजून घ्यावं असं वाटत असेल, त्यांना मी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करेन की गोष्ट संयुक्त मानापमानाची हे मुद्दाम शक्य झाले होईल तिथे बघा. मग तुम्हाला कळेल राजकारण आणि जगणं, आसपासच्या घटना यामध्ये फारसा फरक नसतो. आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.